कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील शेंडा पार्क इथल्या आरके नगर जकात नाक्याजवळ गांजाची विक्री करणाऱ्या मयूर मिळेकर या पाचगावातील तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 32,000 रुपये किमतीचा गांजा आणि 8,000चा मोबाईल जप्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून मिळेकर याच परिसरात गांजाची विक्री करत होता। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली। 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत सौंदती इथं रेणुका देवीची यात्रा होणार आहे। यात्रेसाठी एसटी बसेसचं आगाऊ आरक्षण आणि दरपत्रक मिळावं अशी मागणी करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटनेनं एसटी विभाग नियंत्रकांकडे केली आहे। यावर्षी सुद्धा एसटी बसेससाठी 55 रुपये प्रति किलोमीटरनुसार दर आकारणी करावी, सुरक्षित बसेस सौंदती यात्रेसाठी मिळाव्यात, चालक निर्व्यसनी असावेत असे या निवेदनात म्हटलंय। यावेळी संजय मांगलेकर, प्रशांत खाडे, किरण मोरे, सुरेश बिरंबोळे, प्रदीप साळुंखे, बाबूराव पाटील उपस्थित होते। कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या आयटक संघटनेचा आजही मोठा दबदबा आहे। आयटक संघटनेनं यंदा 75व्या वर्षात पदार्पण केलंय असं जिल्हा सरचिटणीस सदाशिव निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। संघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 31 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 ते 2 या वेळेत ताराबाई पार्कातील मांगल्य मल्टीपर्पज हॉल इथं कामगार मेळावा होईल असं निकम यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला एसपी पाटील, शंकर पाटील, कुंडलिक एकशिंगे, आनंदराव परुळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दिवाळीच्या सुट्टीत बंद असलेल्या घरांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलंय। भाऊबीजेच्या दिवशी गांधीनगर परिसरातील 9 दुकानात चोरट्यांनी लाखो रुपयांचं साहित्य चोरून नेलं। त्याच रात्री करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिक्षक कॉलनीतील बंद बंगल्याचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 5 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला। शिक्षक कॉलनीत राहणारे प्रशांत बाळासाहेब घोडके, विद्या उद्धव गोडसे, डॉक्टर रवींद्र वराळे यांच्यासह मधुबन कॉलनीतील एक घर चोरट्यांनी फोडलं। पाचगावमधील चोऱ्यांबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। वाठार ते केळी रस्त्यावर एका धाब्या शेजारी एक कार थांबली होती। संशयावरून पोलिसांनी त्या कारची झडती घेतली। त्यावेळी ड्रायव्हर सीट खाली गावठी बनावटीचं पिस्तूल सापडलं। त्यामुळे पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या 26 वर्षाच्या अजय आबाजी सिद्ध या तरुणाला त्या पिस्तुलासह ताब्यात घेतलंय। शिवाय कारही जप्त केली आहे। पेठवडगाव न्यायालयानं या तरुणाला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पेठवडगाव पोलिसांनी केली। इचलकरंजीतील यशोलक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या आनंदा मर्दा यांच्या घरी लग्न कार्य आहे। त्यामुळे घरात नातेवाईकांची गर्दी होती। सगळेच जण लगीन घाईच्या गडबडीत असताना घरातील कपाटात ठेवलेले 10,68,000 रुपये किमतीचे सुमारे 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यानं लंपास केलेत। त्यामध्ये 39 ग्रॅमचा नेकलेस, 16 ग्रॅमचं ब्रेसलेट, 2 मंगळसूत्र, अंगठी, बांगड्या, सोन्याचे 3 कॉईन आणि चांदीची गाय असा ऐवज आहे। याबाबत शिवाजीनगर पोलीस तपास करतायत। प्रधानमंत्री दिव्याश केंद्रामार्फत वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना आरोग्य सहाय्यक उपकरण मोफत दिली जातात। त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळावा यासाठी करवीर तालुक्यातील शिळे गावात भाजपच्या वतीनं नोंदणी अभियान राबवण्यात आलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या हस्ते आणि मारुती बुवा यांच्या नियोजनातून शिबिर पार पडलं। त्यामध्ये शिळे परिसरातील 400 ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेसाठी नोंदणी केली। मारुती बुवा यांच्या कार्याचं नाथाजी पाटील यांनी कौतुक केलंय। यावेळी संदीप बुवा, शिवाजी बुवा, सरपंच शीतल कदम, जयसिंग काशीद, राजाराम कारखान्याचे संचालक विलास जाधव, विकास पाटील, अनिल कामिरे, हनुमंत पाटील, शरद काशीद, पोपट खाडे, दत्तात्रय चौगले, बाबासो चव्हाण, भाऊ राऊत उपस्थित होते।